आधी मराठी विजय मेळावा, मग वाढदिवसाच्या दिवशी आणि मग गणपतीच्या निमित्तानं गेल्या 2 महिन्यात 3 वेळा भेटणारे ठाकरे बंधू पुढच्या महिन्यात मोठी बातमी देणार आहेत। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काहीतरी मोठी बातमी मिळेल असं सूचक वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी केलं। एबीपी माधाच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सचिन अहिर बोलत होते। यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू स्टेजवर एकत्र येतील का नाही हे माहिती नाही, पण आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही असं अहिर म्हणाले। आमच्याप्रमाणे त्यांचाही मेळावा असतो, त्यामुळे ते देखील आम्हाला आमंत्रित करू शकतात। पक्षाचं आणि आघाडीचं व्यासपीठ वेगळं असतं, परंतु यावेळचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा न भूतो न भविष्यती स्वरूपाचा असेल असं अहिर यांनी स्पष्ट केलं। आमचा दसरा मेळावा असतो तसं त्याचाही दसऱ्याचा मेळावा असतो। उद्या अशी शक्यता नाकारता येत नाही की आम्ही त्यांना आमंत्रित करू, ते आम्हाला आमंत्रित करतील। कारण राजकीय व्यासपीठावरती ज्यावेळी आम्ही एकत्र येत असतो त्यावेळी तो पक्षाचा व्यासपीठ एक वेगळा असतो आणि एक आघाडीचा व्यासपीठ वेगळा असतो। पण नक्की यावेळीचा शिवतीर्थाचा मेळावा हा भूतो न भविष्य काळातला असेल की निवळ ते 2 पक्षासाठी किंवा निवळ भावासाठी नाही, पण या राज्यासाठी हे एकत्रित येणं गरजेचं, जे लोकांच्या मनातली जी भावना आहे। मला असं वाटते गणपती झाल्यानंतर आता पितृपक्ष सुरू होतोय, दसऱ्याला निश्चितपणे चांगली बातमी मिळेल। दसऱ्या मेळाव्यामध्येच सुतवाच ज्यावेळी पक्षाचे नेते करतात तर मला असं वाटते तो संकेत न देता वस्तुस्थिती काय आणि कशा प्रकारे पुढे आगामी काळामध्ये निवडणुकीला सामोरे जायचं